संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत गेल्या वर्षामध्ये आम्ही IC कमिटी ह्या त्याच्यामध्ये पहिले 3 जे GR आहे ते दुरुस्त करून 22 ऑगस्ट 2025 रोजी नव्यानं 4था GR महाराष्ट्र शासनाने आणला। याच्यामध्ये आता IC कमिट्या असणं अपेक्षित आहे, पण त्याच्या पुढे जाऊन IC कमिट्यांचं ऑडिट होणं हे या GR मध्ये दिलेलं आहे। आणि आता हे ऑडिट IC कमिट्यांचं कसं चालू आहे, कशा पद्धतीने कमिट्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत, काही कमिट्या झालीत नाही झाले, त्याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी शासकीय निमशासकीय आस्थापना यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केली होती। त्याच्यामुळे कलेक्टर असतील, पोलीस विभाग असेल, विधी सेवा प्राधिकरण असेल, CO विभाग असेल, यांच्या माध्यमातून हा सगळा आढावा घेत असताना काही कमिट्यांच्या तयार आहेत, त्या ॲक्टिव्हली काम करतात, पण काही विभागाच्या कमिट्या या अजून कागदावरती आहेत, त्या तयार होण्याचा अवधी 1 महिन्याचा कालावधी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आजची बैठक, त्याचबरोबर IC ऑडिट आपल्याला जे करायचं आहे ते कशा स्वरूपाचं असावं, येणाऱ्या तक्रारी कशा पद्धतीने दाखल केल्या गेल्या पाहिजेत, याचबरोबर बालविवाह असेल, हुंडाबळी असेल, विधवा प्रथा असेल, याच्या सगळ्यांच्या विरोधात जी लढाई चालू आहे याच्यामध्ये कायद्याने दिलेली नियमावली आहे ती घालून आपण काम करावं, अशा पद्धतीच्या सूचना आजच्या या बैठकीमध्ये देण्यात आल्या। परभणी जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे, तर त्याच्या संदर्भात काही सूचना वगैरे? नक्कीच जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या स्तरावर त्यांना तो अधिकार आहे। बालविवाह होत असताना एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्यापासून सगळ्यांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना याबाबतची माहिती आणि पूर्वकल्पना असते, पण बऱ्याच वेळा त्यांना संरक्षण मिळत नाही किंवा नंतर त्यांना धमकवलं जातं। आणि त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना याबाबत संरक्षण द्यावं, आणि हे संरक्षण देत असताना त्यांनी दिलेली माहिती तिथे तातडीने बालविवाह रोखला जावा। पण बालविवाह रोखण्याबरोबरच जर कायद्याच्या चौकटीतून बालविवाह करणं हा गुन्हा आहे, तरी सुद्धा पालक मोठ्या प्रमाणात जर बालविवाह करत असतील तर याच्यावरती प्रिंटिंग प्रेस करणारे असतील, समाज मंदिरं असतील जिथं बालविवाह होतो, मंदिरांमध्ये होतो, तिथं धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून नोटिसा देणं, आणि हे सगळे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलंय राज्य महिला आयोग आपल्या सोबत आहे, कायद्याच्या चौकटीतून जे जे करता येईल ते प्रभावीपणे आपण करावं आणि बालविवाह रोखण्यासाठी युद्ध पातळीवरती काम करावं। यामध्ये मिसिंग केसेस जेव्हा आपल्याकडे येतात तर मला गेल्या 2 वर्षापासूनचं एक समाधानाची गोष्ट, NCRBच्या अहवालानुसार सुद्धा जेव्हा मिसिंग केसेस असेल, आमचा स्वतंत्र पोलिसांचा मिसिंग सेल याच्यासाठी काम करत असतो। मुंबईमध्ये देखील आमचा हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र विभाग यासाठी काम करत असतो। त्याच्यामुळे घरामधून जाणाऱ्या मुलींची संख्या, पण परत त्यांना शोध घेत असताना मग ते कामाच्या निमित्तानं असेल किंवा प्रेमाच्या आकर्षणापोटी असेल, यामध्ये मुली जेव्हा घरातून निघून जातात तर त्यांना ट्रेस करण्याचा देखील तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आढावा आहे। त्याच्यामुळे आम्ही पालकांना सांगतो की तुम्ही मुलींची जास्त चांगल्या पद्धतीचा संवाद साधावा। सखी सावित्री कमिट्या ज्या पद्धतीच्या आहेत, शिक्षक पालक संघटना ज्या पद्धतीने आहेत, यांनी सातत्याने पाल्याशी संवाद जर साधण्याचा प्रयत्न केला तर या घटनांमध्ये आपण घट करू शकतो। त्याचबरोबर मिसिंग सेल, सायबर बीट मार्शल आणि दामिनी पथक यांचा शाळा कॉलेजमध्ये असलेला संवाद आणि खऱ्या अर्थानं वास्तववादी समाजाची एक भूमिका या पाल्यांसमोर मांडता आली पाहिजे, आणि या अनुषंगाने पोलीस विभाग काम करत आहेत। त्याच्यामुळे प्रभावीपणे दर 3 महिन्यांनी आम्ही या मिसिंग सेलचा, त्याचबरोबर ह्युमन ट्रॅफिकिंगचा आढावा घेत असतो आणि सातत्याने त्यांना सूचना करत असतो। पण एक समाधान आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अधिवेशनात देखील मांडलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मिसिंगच्या बाबत असलेल्या घटना याची दखल घेऊन कारवाई करू शकतो। महिला तेवढ्या प्रमाणात तक्रारी करताना दिसत नाही, ज्या प्रमाणात त्यांना त्रास होतो, तर त्या संदर्भात काही आणखी उपाय करता? बऱ्याच वेळा असं होतं की महिलांना हा प्रश्न पडतो की आपण तक्रार कुठे दाखल करायची, आणि जर तक्रार दाखल केली तर कुटुंबाची बदनामी होईल, स्वतःची बदनामी होईल, नाही मिळेल, आणि या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात। 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते आपण महिला आयोग सन्मान पोर्टल सुरू केलं। आता जर तुम्हाला पोलीस स्टेशनला जायला भीती वाटत असेल किंवा तक्रार दाखल करायला काही मनामध्ये शंका असेल तर तुम्ही या पोर्टलवरती आता ऑनलाईन पद्धतीने तक्रार देऊ शकता। अगदीच भाऊ बहिणीसाठी तक्रार देऊ शकता, वडील मुलीसाठी तक्रार देऊ शकतात, आणि ही तक्रार दाखल करून घेऊन त्याची स्क्रुटिनी करून त्या विभागाकडे तातडीने पाठवली जाईल। आपल्या माध्यमातून मला माझ्या परभणी जिल्ह्यातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगावंसं वाटेल की त्यांच्यासाठी भरोसा असेल प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे की तक्रार दाखल करण्यापूर्वी किंवा ती कोर्टात जाण्यापूर्वी भरोसा असेलकडे समझोता केला जातो। कुटुंब एकत्र जोडली जातात। कुटुंबांना, 2 कुटुंबांमध्ये जो वाद असेल, म्हणजे सासरचा आणि माहेरचा, पती पत्नी मधला वाद असेल, तो सामोपचाराने मिटवणं
आणि त्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांना सुद्धा कुटुंब मिळवून देणं ही जबाबदारी प्रामुख्याने आहे. त्यामध्ये भरोसा सेलकडे आपण तक्रार दाखल करू शकता. त्या वन स्टॉप सेंटरचे आमचे काही सदस्य या ठिकाणी आहेत, वन स्टॉप सेंटरमध्ये तक्रार नोंदवू शकता. बीट मार्शल दामिनी पथककडे तक्रार देऊ शकता. इतकंच काय, आशा वर्कर अंगणवाडी सेविकांकडे सुद्धा आपण तक्रार दाखल करू शकता. म्हणून मला आवर्जून सांगायचं, हे सगळे व्यासपीठ महिला भगिनींना तक्रार मांडण्यासाठी आहे, न्याय देण्यासाठी आहे. त्यांनी या कोणत्याही ठिकाणी आपली तक्रार मांडावी. त्यांची तक्रार देत असताना निश्चितपणाने त्यांना न्याय देण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे, ती आम्ही समर्थपणे पेलू. आमच्याकडे गुरुकुल पद्धती आहे आणि या गुरुकुल पद्धतीत सातत्यानं जगोई मुलींवर अत्याचार होताना दिसतात. आता काल परवा एक गुन्हा दाखल झाला, 2-4 महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात ते पावलं उचलताना पाहायला मिळतं. मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो अत्यंत ऐरणीवर आहे. आपण जसा प्रश्न विचारता तसाच आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या माध्यमातून सुद्धा मी स्वतः व्हिजिट केला. मग तो मुरबाडचा विषय असेल किंवा वाकडचा विषय असेल, या ठिकाणी मी स्वतः जाऊन पाहणी केली. तर याच्यामध्ये जेव्हा अशा काही घटना घडतात तर आमचा एक फॉर्म असतो. त्या फॉर्ममध्ये जेव्हा पालक सोडवायला येतात किंवा सुट्टीच्या दिवशी घ्यायला येतात तर त्याच्यामध्ये त्या घरातल्या 3 ते 4 व्यक्तींचीच ओळख लिहिलेली असते की ह्यांनीच यांना घेऊन जावं किंवा सोडावं. त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणी व्यक्ती आली तर त्यांच्याबरोबर सोडू नये. पण बऱ्याच वेळा सुट्टीच्या दरम्यान किंवा घ्यायला आलेली व्यक्ती ही अनोळखी आली म्हणून आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त केलेले आहेत. त्याचबरोबर जी व्यक्ती आई वडील भाऊ यांच्या व्यतिरिक्त इतर कोणाबरोबरही त्यांना बाहेर सोडू नये. त्याचबरोबर या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये जे काउन्सिलर असतात विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून, त्याचबरोबर एक डॉक्टर सेल त्या ठिकाणी कार्यरत असतो आणि ही सगळी यंत्रणा पाहण्यासाठी आमचा समन्वयक सुद्धा असतो. म्हणून सातत्याने त्यांनी या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. यासाठी आम्ही आवर्जून लक्ष घालू आणि घटना घडू नयेत याच्यासाठी प्राधान्य करू. संचालक जे आहेत, शिक्षक असतील किंवा संचालक, त्यांच्याकडून अत्याचाराच्या घटना घडतात. यामध्ये दुर्दैवानं ही विकृत माणसांच्या कल्पामध्ये वावरणारी ही हिंस्र श्वापाद आहेत. खरं त्यांच्यावरती मुळावरती घाव घालून खरं ही विकृती नष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण चुकीच्या पद्धतीने कोणी वागत असेल तर कठोर कारवाई ही केली जाईल. कोणालाच पाठीशी घालतो. आज अमोल खाजगी मिटकरी सगळे गुरुकुल आहेत, त्याच्यामध्ये काही करता येईल म्हणजे खाजगी गुरुकुलांवर लक्ष ठेवण्यासाठी वगैरे आम्ही तो सगळा आढावा घेऊ जरूर. आज अमोल मिटकरी असतील किंवा रोहित पवार असतील यांनी पत्रकार परिषद घेतली. मिटकरींनी स्पष्ट म्हणलं की माळी कुटुंबियांना देखील धमकावलं जातं अजित पवारांच्या मृत्यूसंदर्भात. तर काय तुम्हाला ते म्हणले की आमदार देखील बोलत नाही, आमदारांना कोणाची भीती आहे असं देखील म्हणलं. मला असं वाटतं त्यांनी जे प्रश्न मांडलेले त्याची उत्तरं ती चांगली देते. घटना घडल्यापासून पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असेल, एक सदस्य म्हणून असेल, आम्ही सर्वजण ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, सन्माननीय पंतप्रधान असतील, त्याचबरोबर या विभागाचे मंत्री महोदय हे केंद्रात काम करतात ते असतील, या सगळ्यांकडे मागणी केलेली आहे. आणि केवळ यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं जे काय घडलंय ती सत्य परिस्थिती समोर यावी आणि त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा. म्हणून हा तपास होत असताना तो पारदर्शक झालाच पाहिजे ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करतोय. राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादीचे काही नेते बोलू दिले जात नाही असा सुद्धा आरोप केला जातो. मला असं वाटतं आरोप करणारे कोण इथे आधी पाहायला पाहिजे आणि आरोप जर अशा पद्धतीचे करत असतील किंवा कोणती माध्यमांसमोर येणं ही एक चुकीची पद्धत आहे. यामध्ये आपण पाहतोय आदरणीय सुनेत्राबाईंनी 4थ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या विराजमान झालेत. पारदादा राज्यसभेची त्यांना उमेदवारी दिलेली आहे. हे सगळं करत असताना आदरणीय दादांच्या कुटुंबासाठी आणि खऱ्या अर्थाने हे वारसदार आहेत यांच्यासाठी हे केलं जातं आहे. खरं तर दादा गेल्यानंतर त्यांची मानसिकता आपण समजू शकतो. एका माऊलीचं सगळ्यात मोठं दुःख पतिनिधनानंतर असतं. तरीसुद्धा धीरोदत्तपणे त्यांनी जनभावना लक्षात घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्या खंबीरपणे आपलं दुःख बाजूला ठेवून उभ्या राहिल्या. प्रत्येक वेळेस त्या बोलण्याच्या मनस्थितीत असतील किंवा असू शकत नाही. हे आपण आपल्या कुटुंबामधूनही अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या असतात. याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. मला एवढंच सांगायचं आहे की या गोष्टीचं आता कोणी राजकारण करू नये अशा या गोष्टींमध्ये. शेवटी वहिनींनी 4थ्या दिवशी घराबाहेर पडून ज्या पद्धतीने जबाबदारी पेलतात आहेत, खरं त्यांना उभारी देणं, त्यांच्याबरोबर उभं राहणं ही आपली भूमिका असली पाहिजे. पण काही लोक ही विरोधकाची भावना सातत्याने वैफल्यग्रस्त सातत्याने दादांच्या कुटुंबावर बोलणं, वहिनींवरती बोलणं ही कोणती पद्धत आहे हीच मला समजली नाही. रोहित पवार राजकारण त्याच्यामुळे करतात यामध्ये असं वाटतं. जे कोणी करत असतील त्यांनी समजून घ्यावं आणि हे असं राजकारण बंद करावं. संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय
महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि या जनतेला जे काही चाललंय ते खूप चांगल्या पद्धतीने समजतं. धन्यवाद.